पहिल्यांदा स्वस्तिक करून घ्यायचं. त्याच्यावरती हळद कुंकू आणि थोडेसे तांदूळ अक्षता व्हायच्या. नंतर हे चौरंग ठेवून त्याच्यावरती आपण हे कपडा अंथरायचा. सभोवरती चारी बाजूला रांगोळी काढून घ्यायची. पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याला हळद कुंकू व्हायचं, फूल व्हायचं. तांदूळ गोलाकार असं पसरून घ्यायचं आहे. त्याच्यावरती हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या. हे सुगडमध्ये आतमध्ये सुगडामध्ये घालायला हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. ऊस घेतला आहे, हे हरभरे घेतलेत, बोरं घेतली आहेत, भुईमुगाच्या शेंगा घेतल्या आहेत, वाटाणा घेतला आहे, बोरं घेतली आहे, गाजर घेतलं आहे आणि ही गव्हाची लोंबी घेतली आहे. आता आपण पानाचा विडा ठेवूया. त्याच्यावरती सुपारी ठेवूया आणि त्याला हळद कुंकू आणि फूल वाहून घेऊया. सुगड्याला प्रथम असा 5 वेळा दोऱ्याने हे करून घ्यायचं. 2 3 4 5 हे 5 वेळा असं दोऱ्याने गुंडाळून घ्यायचं. आता आपण ह्याला सुगड्यांना दोरा गुंडाळलेला आहे 5 वेळा. आता आपण हळदी कुंकू लावून घेऊया. आता आपण 5ही बाजूला म्हणजे असं हळद कुंकू लावून घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण सुगडामध्ये हळद कुंकू घालूया. अक्षता व्हायच्या. आणि हे सुगड आता इथे वरती तांदळाच्या ह्याच्यावरती ठेवून घेऊया. आता हे एक सगळ्या ह्या भाज्या त्यामध्ये ह्या सुगडामध्ये घालून घ्यायचे आणि देवाचं नामस्मरण करत राहायचं. आता हे आपण सगळं 5 हे घातलेलं आहे ह्या सुगडामध्ये. आता हे तिळगुळ आणि हे लाडू एक सुगडामध्ये घालूया. एक फूल घालायचं. आता हे छोटं सुगड त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पण ह्या भाज्या वगैरे 5 प्रकारच्या ह्या भाज्या त्याच्यामध्ये घालूया. वस्त्र अर्पण करायचं. आता आपण फुलं वाहून घ्यायची. ओम महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः, महालक्ष्मी नमः. आता आपण हे
नैवेद्य ठेवायचा, लाडू आणि तिळगुळ. नैवेद्य समर्पयामि.